परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिन्ते ज्ञानम ज्ञानिनस् तत्वदर्शिनः. बरंच बोलता येईल. शब्द परेच निष्णातमिद भागवत. हा जी जी तर शब्द म्हणजे श्रोते आणि ब्रह्मनिष्ठ एवढ्यासाठी मी तिथे घेतलं. भागवतामध्ये सुद्धा इकडं अलीकडं सुद्धा महाराज खूप गुरूंचे लक्षण आले आहेत. मला तृतीय स्कंद डोळ्यापुढे येतोय आणि या तृतीय स्कंदामध्ये अतिशय सुंदर अशी कथा आली आहे आणि ती म्हणजे भगवान कपिल आणि देवहूतीची. खूप गोड आहे, खूपच गोड आहे. किंबहुना भागवतकार एवढे अद्वितीय झाले की ते द्वितीय स्कंद आणि तृतीय स्कंद सांगतच नाहीत जवळपास. आणि भागवताचे सगळे मर्म, भागवताचा सगळा बेस, भागवताचे सगळा पाया या दोन स्कंदामध्ये आहे. हे जर सूत्र रूपाने कळालं तर त्याचा विस्तार मग कथा रूपाने पुढे आहे. पण मला वाटतं की समास पद्धतीनं सगळं भागवत प्रथम स्कंदामध्ये, द्वितीय स्कंद, तृतीय स्कंदात झाला, नंतर त्याचा विस्तार आहे. या तृतीय स्कंदामध्ये कर्दम नावाचे ऋषी आहे. शब्दांचे अर्थही खूप गोड आहे. कर म्हणजे हात आणि दम म्हणजे इंद्रियांचं नियंत्रण. ज्यांनी सगळे इंद्रिय आपल्या हातामध्ये घेतले त्यांचं नाव कर्दम आहे. त्यांच्या पत्नीचं नाव देवहूती आहे. काय गोड आहे. देवम आव्हयती, बोलवणे, देवाला बोलवण्याची ताकद जिच्यामध्ये ती देवहूती आहे. आणि या दोन्ही महापुरुषांच्या पोटी जन्माला आले कपिल भगवान. कथा खूप गोड आहे. कपिलांचं प्रागट्य झाल्यानंतर कर्दम ऋषी तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. काय कारण आहे? कारण असं की देव जरी असला आणि नित्य सान्निध्यामध्ये राहिला तर अतिपरिचयात अवज्ञा होण्याची शक्यता असते. म्हणून कायम प्रेम टिकून राहण्यासाठी विरहाची गरज असते महाराज. बऱ्याच वेळेस असं होतं, नजदीक आते आते हम बहुत दूर चले गए. ठीक आहे, चला आपण इकडे जाऊया. कर्दमजी निघून गेले तपश्चर्यासाठी. आता राहिली फक्त देवहूती माता आणि भगवान कपिल. काय अलौकिक ही भारतीय संस्कृती आहे. आई आपल्या मुलाला प्रश्न करते, बाळा तुम्ही माझे मुलगा जरी असला तरी मी तुम्हाला ओळखलं, तुम्ही परमात्मा आहात. भगवान या जगामध्ये जे भोग इतर स्त्रियांनी पाहिले नसतील ते भोग मी भोगलेत. कशाची कमी नाही. अलौकिक असे भोग, दिव्य भोग कामक विमानामध्ये मी भोगलेत. माझे वडील मनू धर्मात्मा आहे, माझे पती महात्मा आहे आणि माझा मुलगा परमात्मा आहे. असं सगळं असून सुद्धा जर माझ्या जीवनामध्ये माझा उद्धार झाला नाही तर माझ्या जीवनाची व्यर्थता आहे. म्हणून माझा उद्धार व्हावा यासाठी मी काही प्रश्न विचारणार आहे. एका आईनं आपल्या मुलाला विचारलेले हे प्रश्न आहेत. पण त्यासाठी मुलं सुद्धा तेवढे सामर्थ्यशाली आणि तेवढे अधिकाराचे करावे लागतात. काय विचारलं? एवढे सगळे पदार्थ भोगतायत, एवढे सगळे पदार्थ मला मिळालेत, परंतु इंद्रियांची तृप्ती होत नाहीये. एक पद माझ्या डोळ्यापुढे येतं फक्त, असद इंद्रिय तर्शनात असं म्हटलंय की या असत वस्तूंच्या मागे जाता जाता इंद्रियांची धाव थांबत नाहीये. न जातो, हा नवम स्कंदामध्ये ययातीच्या मुखामधून आलेला आहे. न जातो काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्तमेव भूयैवाभिवर्धते. बऱ्याच वेळ झाला प्रमाण झालं नाही, याला लागून प्रमाण घेऊया. विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त झाला. आता इंधने निमालाग्नी कोठे विषय सेविता. हे सोनं पण गोड वाटतंय हो.
विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधन नेवाला अग्नी कोठे. एवढं विषयाचं सेवन घडून सुद्धा मनाची तृप्ती होत नाहीये. तेव्हा कपिलजी वर्णन करतात, आई या जगाला जर या मनाला जर जगाकडे लावलं तर या मनाचं पतन होईल. कारण मन एव मनुष्यानाम, तिथं पण आलंय मला बरं काय, मन एव मनुष्यानाम कारणम मंद मोक्षयो. मनुष्याचं मन संसाराकडे लागलं की त्याचं पतन होतं. आणि तेच मन जर महापुरुषाकडे लागलं, एक गोड वाक्य हिंदीमध्ये मी वाचलं होतं या संदर्भात, महापुरुषों के प्रति होने वाली प्रीति मोक्ष का कारण होती है. हेच मन जर महापुरुषांकडे लागलं, त्यांच्या गुणाकडे लागलं तर हे मनच मोक्षाला कारण होतं. आणि मग प्रश्न केला होता, बाळा भगवान संत कुणाला म्हणावं. तेव्हा तिथं बोलतायत, तितिक्षवः कारुणिकास सुहृद सर्व देहिनाम आजात शत्रव शांतास साधवः साधुभूषणाः. अशी तिथं लक्षणं सांगितलेत. आता हे सगळं जर बोलत गेलो तर फक्त लक्षणं बरेच लक्षणं पुढे येतील. सर्व काळामध्ये सर्वांना उपयोगी असलेले फक्त 7 लक्षणं अनेक शास्त्रांमधून काढलेले, महापुरुषाच्या मुखातून आलेले. त्याचं चिंतन करूया आपण. कशासाठी? हे बघा, मनुष्याच्या संपूर्ण देहातील सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर त्याचं डोकं आहे. आणि ते डोकं कुणाच्याही चरणावर ठेवायचं नाही. असे चरण ते पाहिजे की त्या चरणावर डोकं ठेवल्यानंतर असं वाटावं की आता मरणा वाचून इथून डोकं वर काढायचं नाही. एथोनिया नुठवू माथा मरणा वाचून सर्वथा. अरे खूप गोड आहे बरं का. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप वेगवेगळे महापुरुष होऊन गेले. त्यामध्ये आहे स्वामी विवेकानंदाच्या नंतर एक महापुरुष झाले स्वामी रामतीर्थ, खूप सुंदर आहेत. परदेशामध्ये वेदांताचा खूप चांगला प्रचार प्रसार त्यांनी केला. त्यांच्याकडे कोणीतरी मनुष्य आला आणि तो म्हटला मला तुमचा शिष्य व्हायचा आहे. तर ते म्हणायचे एक काम करतो, मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर जसं आपण मंदिराची प्रदक्षिणा करतो तसा बरेच दिवस तू माझी प्रदक्षिणा कर, म्हणजे काय मला जाणून घे. लगेच माझा शिष्य होऊ नकोस आणि 2-5 वर्षे मला सगळं जाणून घेऊन जर तुला वाटलं की हा मनुष्य योग्य आहे तर माझा शिष्य हो. इकडं रांगी लावा, सगळ्यांच्याच गाळ्यात माळा घालतो मी, मला जाणलं नाही तरी चालेल असे नाही. स्वामी रामतीर्थ म्हणतात तुम्ही मला एकदा जाणून घ्या, खरोखर तुमचा गुरु बनण्याचा मी लायकीचा आहे का. माझ्या सानिध्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला पश्चाताप तर होणार नाही, हे सगळं एकदा जाणून घ्या आणि मग माझ्यासोबत या, माझं शिष्यत्व पत्करा. म्हणून आपल्या जीवनामध्ये अतिशय सूक्ष्म संबंध असतात गुरु आणि शिष्याचे. म्हणून सर्व कालामध्ये आपल्याला परमार्थाचं मार्गक्रमण करायचं असेल, तो मार्ग चालवायचा असेल तर ज्या गुरुच्या ठिकाणी आपल्याला आपलं जीवन समर्पित करायचं आहे अशा गुरुचे 7 लक्षणं सहज बघूया आपण. पहिलं लक्षण, ज्याच्या जीवनामध्ये शांती आहे. इथं शांत हा आलंच आहे. ज्याच्या जीवनामध्ये शांती आहे, पण शांती 2 प्रकारची असते. एक स्वाभाविक शांती असते आणि एक दांभिक शांती असते. मुळामध्ये ती शांती नसतेच, परंतु काही धंब करण्यासाठी, लोकांना फसवण्यासाठी ओढून ताणून ती आणलेली असते. जेने सत्याचा भोकसा काढिला मग असत्याचा तृणकुटा भरिला तो दंभू रुडविला जगी. येत ना, मला सांगत चला. शांती नाही आहे, पण यांच्या ठिकाणी भरपूर शांती आहे. बाबाचं नावच शांतीनाथ आहे. इथलं कुठलं नाही, मी इकडचं बोलतोय, संबंध कुठं लावू नका. बाबाचं नावच शांतीनाथ आहे, पण बऱ्याच वेळा शांतीनाथ नाव ठेवून शांती आलेली आहे का? खरं आहे महाराज, प्रतिकूल अवस्थेमध्ये कळतं की तुम्ही खरं शांत आहात की शांत नाहीत. म्हणून
मनुष्याचा विवेक तेव्हा बाहेर पडत असतो की प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचा विवेक हलू नये, तेव्हा समजावं खऱ्या अर्थाने तुमच्यामध्ये ते गुण आहेत. एक मुलगा संन्यासी झाला. तुम्ही म्हणाला बरेच वेळ झाली गोष्ट नाही, काही नाही, एखादी गोष्ट द्यायला पाहिजे. गोष्ट सांगतो. हरिद्वारला गेला, ऋषिकेशला गेला, तिथं अध्ययन केलं. पण गावात राहत असताना सगळ्या गावाला सळू की पळू करून टाकलं होतं त्याने. पाहुणे जरी आले तर त्यांच्या बुटामध्ये विंचू ठेवायचा. पाहुणे निघाले तो विंचू चावला की मग आनंद व्हायचा त्याला, येशाल का आमच्या घरी परत. गावातले छोटे छोटे पोरं उचलायचेत आणि नदीमध्ये न्यायचे किंवा विहिरीमध्ये न्यायचे आणि ढकलून द्यायचेत, वरून टाळ्या वाजवायच्या. लोक म्हटले याला गावात नको ठेवायला. आता शांत्याच नाव होतं, त्याचं नाव शांत्या होतं, म्हणजे शांताराम होतं. आणि मग त्याला त्या हरिद्वारला पाठवलं, ऋषिकेशला पाठवलं. तिथं त्याने अध्ययन केलं आणि नंतर गुरुजीने त्याला संन्यास दिला. नाव ठेवलं म्हणजे तुझं शांताराम ना, आप तुम्हारा नाम शांतीनाथ. 12 वर्ष पूर्ण झाले संन्यास घेऊन. आणि संन्यास धर्मामध्ये असा आहे की 12 वर्ष संन्यासाला झाला की तो आपल्या मातृभूमीला येऊ शकतो 12 वर्षानंतर. आता हे शांतीनाथ महाराज गावामध्ये आलेत, भगवे कपडे त्यांनी घातलेले, वर त्रिपुंड त्यांनी लावलेला. आता डोळे सुद्धा असे शांत. कोणी नमस्कार करायला आला की फक्त हात असा नाही, असाच. असं करता करता बरेच असा पण होतो. त्याचा लहानपणाचा मित्र होता. अरे म्हटलं हा शांत आहे आपला, आणि एवढा कसा शांत झालाय. याने गावाला सळू की पळू करून टाकलो होतं, एवढा कसा शांत झाला. म्हणजे याची परीक्षा बघूया आपण. आणि मग या मित्राने काहीतरी वेशभूषा बदलली म्हणा, काहीतरी मिशा लावले, त्याच्या जवळ गेला. म्हणले महाराज जी क्या नाम है आपका. क्या नाम है आपका. मेरा नाम शांतिनाथ. अच्छा, क्या नाम रखा गुरु ने आपका. मैंने सुना नहीं. मेरा नाम शांतिनाथ. अरे पर्यंत आलाय बरं आता थोडासा. नहीं नहीं वो बताया आपने, लेकिन मुझे ठीक से सुनाई नहीं दिया. मेरा नाम शांतिनाथ. नहीं वो बोला आपने, लेकिन गुरु ने क्या रखा. मेरे गुरु ने मेरा नाम शांतिनाथ रखा. ठीक है, लेकिन उधर क्या बोलते हैं आपको. उधर भी मुझे शांतिनाथ बोलते हैं. अच्छा, इसके बाद आपका नाम बदलेगा तो नहीं. नहीं, मेरा नाम शांतिनाथ है, और इसके बाद पूछेगा तो 2-4 झप्पड लगा दूंगा. त्याला म्हणायचं ओढून तणून आणलेली शांती. परंतु जी स्वाभाविक शांती आहे, काही केलं तरी ते ढळत नाही. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. शांती क्षमा यमुना सरस्वती. असी पदे एकत्र जेथे हो. स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती. झाली संध्या संदेह माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला. अशी स्वाभाविक शांती ज्याच्यामध्ये आली, गुरुचं पहिलं लक्षण. दुसरं बघूया, ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ जो आहे ना, तो कुलीनतेने आला. गुण थोडेस वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाला मला. कुलीनतेनं म्हणजे काय. जगद्गुरु तुकाराम महाराज सारखे महापुरुष ज्या कुळामध्ये जन्माला येतात ना, 8 पिढ्यांपासून तिथं सत्याचे प्रयोग चालू आहे. 8 पिढ्यापासून भगवंताची भक्ती चालू आहे. विश्वंभर बाबांना त्यांची आई म्हणते, म्हणजे मूळ पुरुषाला. तुझ्या वडिलो वडिली निर्धारी. बाकीचे करतील, आता तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या थोडंसं.
तुझ्या वडिलो वडिली निर्धारी चालविली पंढरीची वारी त्यासी सर्वथा वेर न करी तरीची संसारी सुफळपण. म्हणजे तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा त्यांची आई त्यांना सांगते की आपल्या घरामध्ये पंढरीची वारी चालू आहे, भगवंताचं भजन चालू आहे, भगवंताची सेवा चालू आहे. आणि विश्वंभर बाबापासून तर बोलोबापर्यंत या भक्तीच्या परंपरा या कुळामध्ये चालल्या. आणि मग 8व्या पिढीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज अवतरित झाले. म्हणजे काय, एखाद्या घरामध्ये जेव्हा एखादा महापुरुष जन्माला येतो ना, त्या घरामधल्या अनेक पिढ्यांनी आपल्या जीवनाचा होम केलेला असतो. त्या शुद्ध परंपरा जोपासलेल्या असतात. आणि मग त्या सगळ्यांचं वीर्य रक्त शुद्ध होऊन 8व्या 9व्या पिढीमध्ये एखादा महापुरुष त्या घरामध्ये जन्माला येतो. महाराज म्हणतात ना, याचा धरीन अभिमान करीना पुढे जतन. देवा हे माझी विरासी ठाव तुझे पायापाशी. इतर लोकांच्या मुलांना त्यांच्या आईबापाने जमीन जुमला संपत्ती दिली, पण आमच्या वडिलांनी आम्हाला काय संपत्ती दिली? माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग. आणि आता याचा धरीन अभिमान करीन पुले जतन. शब्द ऐका, आमच्या घरामध्ये आमचा बाप जर कीर्तनकार असेल तर आधुनिक पुराणात त्याचं सांगायची लाज वाटते बरं, जर त्यांना योग्य विचार दिला नसेल तर. आपल्याला त्याचा अभिमान वाटायला पाहिजे की अशा घरामध्ये मी जन्माला आलो की ज्याने शुद्ध जीवन आणि वारकरी जीवन जगले, मी भाग्यवान आहे. महाराज आपण माऊलींना जो विचार दिला ना, माऊली नक्की म्हणेल याचा धरीन अभिमान. देवनिया जीव वडिली साधियेला हा ठाव. पुढे ऐका, तुका म्हणे देवा जुनाटही माझी सेवा. असा अनेक पिढ्यांनी परमार्थ झाला की तो परमार्थ फक्त वाणीत राहत नाही, तो रक्तात उतरतो. अर्थात तो कुलामध्ये उतरतो. एकदा जर परमार्थ रक्तामध्ये जर उतरला ना, तर त्याचं चालणं तीर्थयात्रा होते, त्याचं पाहणं इतरांच्या उद्धाराला कारण ठरते, त्याची झोप समाधी होते. कुलाने आलेला परमार्थ आणि कुलाने झालेला संत, त्याच्यामध्ये परमार्थ रक्तामध्ये येतो. बरेच त्याचे मुद्दे आपल्याला करता येईल. अभंगाकडे पुढे जायचे. 2 लक्षणं झालेत. तिसरं लक्षण त्याचं आहे आश्रमी निष्ठा. आश्रमी निष्ठा म्हणजे काय? आपण ज्या आश्रमामध्ये आहोत त्या आश्रमाचा महिमा तो वाढवतो. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये असेल तर त्याला पाहिल्यानंतर वाटतं की या आश्रमाची पवित्रता याच्यामुळे आहे. विको कमी करा थोडासा. कुठल्याही आश्रमामध्ये असेल तर त्या आश्रमामध्ये त्यांच्या चालण्याने त्याच्या बोलण्याने त्या आश्रमाचा महिमा वाढतो. बघा कसा आहे. जिथंही जातो तिथं जात असताना आपल्या पवित्रतेचं आसन घेऊनच तो निघतो. नाथ महाराजांच्या चरित्रातली सुंदर अशी घटना आहे. मला त्याचा विस्तार करायचा नाही, कारण आपल्याला या अभंगाच्या गोड शब्दाचं चिंतन पुढे करायचं आहे. नाथ महाराज आपलं कार्य पैठण नगरीमध्ये करीत असताना रोज संध्याकाळी भागवताचे पारायण चालायचे, चिंतन चालायचं, रामायणाचं चिंतन चालायचं. आणि ते रामायण भागवत ऐकण्यासाठी सर्वसामान्य माणसं तर यायचेच. ऐकून ठेवा, पैठणमध्ये राहणारी एक वेश्या सुद्धा ऐकायला यायची. नाथ महाराज गोदावरीच्या स्नानासाठी रोज जायचे. एक दिवस असं स्नान करून आपले ओले वस्त्र आपल्या खांद्यावर टाकून धोत्राची ती वळी करून निघाले होते. त्यांचा शिष्य मागे उद्धव निघाला होता. आणि मग रस्त्याने जात असताना पुढे ती वेश्या आली. महाराजांना नमस्कार केला. महाराज माझं अमुक अपुणक नाव. महाराज म्हटले वा बरं. म्हटले तुमच्या प्रवचनाला मी रोज येत असते. म्हणजे वा 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 छान आहे. महाराज कोणाला तरी विचारत होते सकाळच्या कीर्तनाला पण येत जा. अरे त्याचंही सेवन करा.
तसं म्हटले वा वा छान. म्हटले महाराज अहो मी पतित आहे हो, मी वेश्या आहे हो. महाराज म्हटले ठीक आहे, हळूहळू सोडून द्या, हळूहळू परमार्थाला लागा, अंतःकरण शुद्ध करा. तुम्हाला कळालं हे चुकीचं आहे, याचा अर्थ चुकीचं आहे हे कळालं की ते एक दिवस सुटत असतं. कळालं ना? हो महाराज. नाथ महाराजांना नमस्कार केला. म्हणजे महाराज एक विनंती माझी. म्हटले काय? माझी माडी समोरच आहे. आतापर्यंत वासनेनं बरबटलेले माणसं या इमारतीमध्ये आलेत. मला असं वाटतं की आपले चरण माझ्या इमारतीला लागावे. मागे उद्धव होता, उद्धव धोतर ओढायला लागला नाथ महाराजांचं. नाथ महाराज म्हटले काय झालं? शिष्यानं मोठी चिंता असते गुरूंची. ते म्हटले महाराज पाहिलं का तुम्ही, ती कोण आहे बोलणारी? अहो सगळ्या गावामध्ये नाव जाईल. नाथ महाराज म्हटले उद्धवा तू शांत राहा. माझं आसन सद्बुद्धीचं आहे, माझं आसन सद्बुद्धीचं आहे. माझ्यावर सद्गुरूची परिपूर्ण कृपा आहे. ज्या ठिकाणी मी आसन टाकेल तिथलं वातावरण पवित्र करून टाकेल. तू नको सांगू मला. सद्बुद्धीचे घालोनी शुद्ध आसन, वरी सद्गुरूची दया परिपूर्ण. शमदम विभूती चर्चोनी जान, वाचे उच्चारी केशव नारायण. परत तेच आलंय. झाली संध्या संदेह माझा गेला. आणि नाथ महाराज त्या माडीमध्ये गेलेत. तिने नाथ महाराजांचे पाय धुतलेत. डोळ्यातून अश्रू व्हायला लागलेत की मी पतित. नाथ महाराज माझ्याकडे आलेत. धाय मुकलून रडायला लागले, महाराज माझा उद्धार करा. नाथ महाराज माझ्या उद्धाराला किती वेळ लागतोय? अंतकरणाच्या पश्चातापाने आणि डोळ्याच्या अश्रूने सगळे पाप धुवून गेलेत. चल म्हण माझ्या मागे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. सगळ्यांनी मिळून म्हणूया आपण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. मला टाळ्याचा आवाज येऊ दे आपल्या. वा सगळे तालामध्ये आहे. एक ताली. वा मराठवाडा ही संतांची भूमी आहे. संतांच्या भजन कीर्तनामध्ये वाढलेले आपण सगळे माणसं. किती ताल गोड. माणसं फक्त शरीराने एक नाही तर मनाने एक झाले. आणि आता एकच टाळी झाली आहे. आता हाताने टाळी चालली आहे आणि मुखाने. वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हा हा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 बोला रामकृष्ण हरी जय जय हे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय नाथ महाराजांच्या या महामंत्राने काही क्षणामध्ये ते वेश्या मुक्त झाली. याला म्हणायचं आश्रमी निष्ठा. जिथं जाईल मी माझं पावित्र्य सोबत घेऊन जाईन. संत त्याला म्हणावं की ज्याचं पावित्र्य तो आपल्या सोबत घेऊन चालतोय. किती झालेत? स्वाभाविक शांती, कुलीनता, आश्रमी निष्ठा. बरोबर केलं आहे. तिसरं लक्षण ध्याननिष्ठा. ध्याननिष्ठा म्हणजे काय? सगळ्यामध्ये जरी राहत असला तर ज्या भगवंताशी ध्यान लागलं ना ते ध्यान तिथून हटू द्यायचं नाही. म्हणायचं ध्याननिष्ठा.
म्हणून महापुरुष आपल्या सगळ्यामध्ये असतात, पण आपल्या सगळ्यामध्ये असून सुद्धा ध्यानाने भगवंताकडे असतात. काल्याच्या कीर्तनात पाहायला भेटेल आपल्याला, मन गोविंदी देह काम करियो. साधू संतांचा सुद्धा संत तुमच्यामध्ये आहे, आमच्यामध्ये आहे. देह असो माझा भलती ठाई, चित्त तुझे पायी असू द्यावे. म्हणून सगळ्या समाजामध्ये वावरत असताना सुद्धा जे ध्यानाने भगवंता ठिकाणी लागलेले आहेत, याला म्हणजे ध्याननिष्ठा. खूप त्याचा विस्तार होईल. घडेल. तैसा ईश्वर निर्मळ चित्ती वाहनी सदा का सटवी के राती विजय जेवी वाती. तैसा ईश्वर निर्मळ चित्ती वाहनी सदा. ईश्वराला सतत आपल्या चित्तामध्ये वाहणं ही ध्याननिष्ठा आहे. अतिशय गोड. आता पुढे जाऊया. अजून मला सांगत चला तुम्ही. छान आहे. किती झालेत? 4 झालेत ना. आता पुढे जाऊया. संत महापुरुषाचं पुढचं लक्षण केलं की त्याचा सुवेश असायला पाहिजे. इकडं सुरुवातीला बोललो आपण, पण तो होतो तो व्याघात नाहीये. तिथं जे लक्षणं चालले होते ते आंतरिक लक्षणाचं चिंतन चाललं होतं. संत महापुरुषाचा वेश सुद्धा साधा असायला पाहिजे. साधा असायला पाहिजे म्हणजे काय? कीर्तनकार जो येतो ना, तो सेलिब्रिटी किंवा नट नाहीये, तो एक धर्माचारी आहे. येथे वडील जय जय करीते तया नामू धर्म ठेविते एरतेचे अनुष्ठिते सामान्य सकळ. जर कीर्तनकारच येत असताना अन्यथा घेऊ नका, कोणी घेऊ नका. लहान तोंडी थोडासा माझा मोठा घास होईल, पण चिंतन पुढे येत आहे. म्हणून कीर्तनकार जवळपास 5-6 हजार रुपयाचा कोट घालून येत असेल आणि टाळ्या वाजवत असताना आपल्या बोटामध्ये असलेल्या अंगठ्या परत परत लोकांना दिसेल अशी योजना करत असतील. कीर्तनकार येतच असताना एवढ्या मोठ्या गाडीनं तो आला आता की लोकांना वाटतं हिरो उतरला की काय खाली. असू द्या, हरकत नाही. व्यवस्थेसाठी असेल तर ठीक आहे, पण कीर्तनाचाच एक भाग जर ती गाडी असेल, त्याने जर झकपक कपडे घालून तिथं आला झंपक झपाक, बाकीच्या लोकांनी काय करायचं? संत महापुरुषांची मोठी जबाबदारी आहे की मी दिसतो कसा, माझा वेश कसा आहे, मी किती सात्विक दिसतो. किंबहुना आपल्याला पाहिल्यानंतर माणसाला सादर राहावंसं वाटायला पाहिजे. आम्हाला बघून जर चित्रपटातल्या नटासारखं जर लोकांना राहावंसं वाटत असेल तर कीर्तन आणि आम्ही जो प्रचार करतो फेल आहे तो. किंबहुना अध्यात्म काय आहे? अध्यात्म पदार्थ वाढवणं नाहीये, आहे त्या पदार्थामध्ये जीवन सुखी बनवणं आहे. साई तना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भूखा ना रहूं साधू भूखा न जाय, कोठेही चित्तासी नसावे बंधन. म्हणून साधूचा वेश सुवेश असावा. अजून किती झालेत? 5 झालेत ना. 6वं लक्षण, साधूच्या दृष्टीमध्ये निर्मलता असावी. संताच्या दृष्टीमध्ये वासना नाही, त्याच्या दृष्टीमध्ये उपासना असायला पाहिजे. तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा, डोळ्यामध्ये किती पवित्रता. रामतीर्थ मला आठवत आहे. चला पुढे जाऊया. रामतीर्थ आठवत आहे मला. महाराज इतकी गोड घटना आहे. सकाळी सकाळी हरिद्वारमधून येत होते आणि एक 16 वर्षाची मुलगी इमारतीवर आपले केस वाळवत बसली होती. अतिशय दिसायला सुंदर होती. रामतीर्थ तिच्याकडेच पाहताय, साधू आहे. ती पोरगीवरून म्हणाले, ए बाबा, ए साधू बाबा, जो हम संसारियों को इस नजर से देखता है, हम उसका असर कलाम देखते हैं. उर्दू आहे. तेव्हा रामतीर्थ खालून म्हणाले, मी अर्थ सांगणार नाही तर तुम्ही समजून घ्या. ए बेटी, हमें ना तुझसे कुछ लेना है ना तेरे शरीर से. जिस भगवान ने ये तस्वीर बनाई है हम तो उसको देखते हैं. थोडक्यात काय, हाडा मासाची मुलगी इतकी सुंदर असेल, कधीतरी ती म्हातारी होणार आहे, मरणार आहे.
हाडा मासाची मुलगी जर एवढी सुंदर दिसत असेल तर तिला बनवणारा परमात्मा किती सुंदर असेल. माझी वासना संपली, मला उपासना निर्माण झाली त्या भगवंताची. सद्गुरू त्याला म्हणावं की ज्याच्या डोळ्यामध्ये आता वासना नाही, ज्याच्या डोळ्यामध्ये उपासना आहे, त्या डोळ्यांकडे पाहिल्यानंतर आपल्या हृदयातले विकार पळून जावेत, असे त्याचे डोळे असावेत. आणि शेवटचं लक्षण करूया मितभाषी. बोलायचं असेल तर शास्त्राचं बोलायचं तर गाडाभर बोलायचं, आणि बोलायची गरज नसेल तर मौन. खूप बोलूनही त्याचं मौन सुटत नाही, आणि मौनामध्ये जो भरपूर बोलतो त्याला म्हणायचं मितभाषी. साचल टिके दोन्ही, बोलून न बोले झाला मौनी, जो भोगिता उन्मनी अरायना. असा जो मितभाषी आहे, असे जे संत आहेत. बर, तुकाराम महाराजांनी विचारलं, तुम्ही संतांची लक्षण सांगितलेत आम्हाला, पण आम्हाला त्याचा काय उपयोग? तुकाराम महाराज म्हणतात, संतांची लक्षण फक्त त्यांच्यासाठी सांगितले नाही, तुमच्यासाठी सांगितले. का बरं? कारण तुम्हाला पाहिजे प्रेम. या जगामध्ये सगळं काही जर मिळालं आणि जर प्रेम मिळालं नाही तर व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. माणसाला वाटतं मला पदार्थ पाहिजे, पदार्थ नाही, माणसाला प्रेम पाहिजे. पक्वान्नाचं ताट वाढून पुढं आलंय आणि बायको म्हटले गिळ, नाही गोड वाटणार. आजच्या काळातली माणसं हॉटेलमध्ये काय जात आहे महाराज, शिक्षित माणसं, त्यांची बायको ते यायच्या अगोदर खाऊन झोपून राहते, आणि त्यांचं जेवण त्याच्या त्या रूम मध्ये ठेवून देते. तो म्हणतो किमान हॉटेलमध्ये आजूबाजूला माणसं तरी दिसतात किमान, आणि वेटर खोटं खोटं होईना सर सर म्हणतो किमान. म्हणून माणसांना घरी ते प्रेम भेटत नाही, म्हणून रस्त्यामध्ये ते शोधण्याचा प्रयत्न करताय. आपण म्हणतो ना, माणसं बिघडले, माणसं बिघडले, काम धंदा चालूच राहणार आहे, आणि त्या कामाच्या बरोबरच घरातल्या माणसांना एकमेकांना प्रेम द्या, कारण प्रत्येकाच्या अंतःकरणाची मागणी प्रेमाची आहे. विषय खूप व्यापक आहे, पण काही काही सूत्र फक्त बोलत गेलो तरी लक्षात येईल आपल्याला. मग प्रश्न असा पडतो, हे प्रेम मिळेल कुठं? अरे जेच एकमेकांकडं प्रेमाच्या भेटीसाठी उभे ते माणसं काय प्रेम देणार आहे तुम्हाला? जिथं प्रेमाचा दुष्काळ संपून जातो आणि प्रेमाचा सुकाळ होतो, अशा संतांच्या गावाला प्रेमाचा सुकाळ आणि दुःख तळमळ मिटते कशी? अभंगाचं पहिलं संताची